लाडक्या बहीण योजनेच्या ई-केवायसी आणि जे चुकादुरुस्तीची कामं जे आहेत ते अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मात्र आता अंगणवाडी सेविकांची भूमिका काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल या ठिकाणी लाडके बहीण योजनेचे जे कामं आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहे, तर तुमची भूमिका काय नेमकं आता? आता लाडक्या बहिणींचे काम आमच्याकडे दिले. सुरुवातीला फॉर्म वगैरे आम्हीच भरले होते. आजची कंडिशन अशी की बऱ्याच जणांचे केवायसी चुकलेले आहेत आणि आम्ही एवढं सगळ्यांचं जर हे सगळं सांगितलं की बाबा आता काहींच्या घरी 4 व्हीलर आहे, काहींकडं म्हणजे जे जे त्यांनी निकष दिलेले आहेत त्यांनी कशाप्रमाणे जर आम्ही काम केलं तर बायकांच्या रोषाला खरोखर आम्हाला एक बाई तर अक्षरशः माझ्याशी म्हणजे भांडते. 4 वेळेस आली ती, तिच्या मुलीचं नाही झालं. आता माझेच पैसे येत नाही, मी यांना काय उत्तर देऊ प्रत्येक वेळेस? आता सगळ्या गोष्टी आमच्याच हातात नाहीये ना. याचं गव्हर्नमेंटनी थोडंसं काय काय अडचणी येतात त्या संदर्भात काय सांगाल? आता ह्या अंगणवाडी सेविका आहोत आम्ही आणि अंगणवाडी सेविका पूर्ण जिल्ह्याचं राज्याचं जे काय काम येईल ते आम्ही करतोय प्रत्येकाचं. पण होतंय काय की जी बिचारी तुटपुंज्या मानधनावर काम करते त्या मानधनामध्ये सरकारने सांगितलं का बाई तू काम कर, तुला लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही देतोय. आणि आज आमच्या हजारो महिलांचे अंगणवाडी ताई, अंगणवाडी मदतनीस ताई यांचं पूर्णपणे लाडक्या बहिणींचे पैसे 3 महिन्यापासून, काहींचे 6 महिन्यापासून, काहींचे 1 वर्षापासून बंद झालेत. आता बघा, जनतेसाठी आम्ही एवढी सेवा देतो आणि अक्षरशः सकाळी दिवस उगवल्यापासून तर दिवस मावळेपर्यंत पूर्ण आमचे जे 6 सेवा जे काय उद्दिष्ट आहे अंगणवाडीचं ते पूर्ण करून सुद्धा आम्ही जनतेसाठी जनतेची सेवा करतो आणि त्यालाच उपाशी ठेवलं जातंय आमच्या याच्यामध्ये. आमच्या अंगणवाडी ताईंना अवघं 13,500 रुपये मानधन आहे, मदतनीसांना 7,500 रुपये मानधन आहे. एवढ्या याच्यामध्ये अहो सकाळी सकाळी बाई 8 वाजल्या, काल मी पाहिलं संध्याकाळी मी गजानन कॉलनी मधून चालले होते तर आमची एक सेविका संध्याकाळी 6 वाजता घरी चालली होती. मी तिला विचारलं का ग ताई, तर म्हणे अगं माझे 2-3 ॲपरेस मी घरी जाऊन 2-2 तास बसले तरी होत नाही म्हणून मला आज 6 वाजले. म्हणजे बघा, जिथं शिक्षक 8 घंटे ड्युटी करून लाख रुपये पगार घेतात तिथं अंगणवाडी सेविका 10 घंटे करून एवढ्याशा मानधनात काम करते आणि तिच्यासाठी सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे, म्हणजे त्याला पण पुन्हा आम्हाला 4 वेळा फॉर्म भरून द्या, केवायसी करा. आम्हाला कंपल्सरी हवं ना की तुम्ही आम्हाला ठरवलंय ना की तुम्ही हे काम करा. ठीक आहे, आम्ही समाजासाठी आहोत, समाजाची सेवा करतोय आणि समाजाची सेवा करता करता आमच्या बहिणींना, लाडक्या बहिणींना त्यांनी उपाशी ठेवू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. मग आता तुमची पुढची भूमिका काय असणार? सरकारकडे तुमचं काय मागणं आहे? आम्हाला सरकारने वेतन लागू करावं. आम्ही 8 तास काम करायला तयार आहे. वेतनाचीच मागणी आहे. आमच्या बायका 1-1 लाख रुपयात काय होतं? एखादीचा जर पेताड मुलगा असला तो कधीच 1 लाख उडवून टाकल ना. तिने आयुष्यभर करायचं काय नंतर? आयुष्य किती हे कुणाला काय सांगता येतंय का? निदान कमीत कमी 5,000 रुपये पेन्शन म्हणून सेविकेला द्यावी आणि मदतनीसला पण द्यावी, ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत. एवढी आमची सरकारला आग्रहाची विनंती आहे. कोर्टाने सांगितलं ग्रॅज्युटी द्यावी तरी पण सरकार देत नाही. कोर्टाने स्पष्ट सांगितलंय, आम्ही कोर्टात लढलो तर ग्रॅज्युटी मिळाली, गुजरातला सुरू झाली, पण आपल्या महाराष्ट्रात अजून काहीच नाही. निश्चितच आपण बघतो की आता सरकारने यावरती तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे त्या या महिलांनी केलेली आहे. कॅमेरा कमेंट कसं कुणाल जायकर, ट्रेन मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.